शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना उमेदवारी पुन्हा जाहीर केली आहे। या उमेदवारीतून ठाकरे गटानं दानवेंना पुन्हा संधी देऊन मराठवाड्यातल्या राजकीय समीकरणांवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय। पक्षफुटीनंतर खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेल्या दानवेंना ही उमेदवारी देऊन उद्धव ठाकरेंनी एकाच वेळी अनेक राजकीय गणितं साध्य करण्याचा प्रयत्न केलाय। अंबादास दानवे यांना उमेदवारी देण्यामागे उद्धव ठाकरेंचा नेमका प्लॅन काय आणि दानवेंना उमेदवारी मिळण्याची 5 मोठी कारणं कोणती याबद्दलच आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अभिषेक गावंटे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी। जर तुम्हाला आठवत असेल, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर पक्ष निम्म्याहून अधिक रिकामा झाला होता। विशेषतः मराठवाड्यातून मोठे नेते शिंदेंकडे गेले। अशा कठीण काळात अंबादास दानवे खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहिले। विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर शिंदे फडणवीस सरकारवर अत्यंत आक्रमकपणे हल्ले चढवले। त्यांच्या या निष्ठेचं आणि कामगिरीचं बक्षीस म्हणून ठाकरेंनी त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे। जे संकटात सोबत राहिले त्यांनाच पक्ष अंतर देणार नाही, हा संदेश यातून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला गेला। दुसरं काय तर शिवसेनेतील बंडानंतर मराठवाड्यातील अनेक बडे चेहरे, उदाहरणार्थ संभाजीनगरमधनं संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, प्रदीप जयस्वाल हे शिंदे गटात सामील झाले। आगामी विधानसभा निवडणुकीत या बंडखोरांना त्यांच्याच मतदारसंघात हरवणे हे उद्धव ठाकरेंचं मुख्य उद्दिष्ट आहे। अंबादास दानवे हे मराठवाड्याचे, विशेषतः संभाजीनगरचे प्रभावी नेते आहेत। त्यांना विधान परिषदेवर सुरक्षित करून ठाकरेंनी त्यांच्यावर संपूर्ण मराठवाड्यात पक्षवाढीची आणि बंडखोरांना घेरण्याची मोठी जबाबदारी टाकली आहे। तिसरं कारण कोणतं आहे तर लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मराठवाड्यात चांगलं यश मिळालं। आता हाच मोमेंटम आगामी 2029च्या विधानसभा निवडणुकीत टिकवून ठेवण्यासाठी दानवे यांच्यासारख्या अनुभवी आणि संघटन कौशल्य असलेल्या नेत्याची गरज आहे। दानवे हे संघटनात्मक कामात माहिर मानले जातात। त्यांना उमेदवारी देऊन ठाकरेंनी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना एक सक्षम नेतृत्व उपलब्ध करून दिलं, जे आगामी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावेल। चौथं कारण कोणतं आहे तर संभाजीनगरमध्ये दानवे अनेकदा चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील अंतर्गत मतभेद समोर येतात। लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा पराभव झाला। अशा परिस्थितीत दानवे यांना उमेदवारी नाकारली असती तर पक्षांतर्गत वाद आणखी वाढण्याची शक्यता होती। दानवेंना संधी देऊन ठाकरेंनी सध्या तरी या वादावर पडदा टाकण्याचा आणि पक्ष एकसंध ठेवण्याचा प्रयत्न केला। 5वं कारण कोणतं आहे तर मराठवाड्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक आहे। अंबादास दानवे हे मराठा समाजाचाच प्रतिनिधित्व करतात। त्यांना मोठी जबाबदारी देऊन ठाकरेंनी मराठा समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय। तसंच पक्षात ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये संतुलन राखण्याचाही हा प्रभावी प्रयत्न मानला जातोय। तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।